आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत. सर, काल तुम्ही मिसिंग लिंकचा दौरा केला. एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता काल तिकडे नेमक्या काय काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि आता रस्ता सुरू आहे सर, रस्ता सुरू झाला, रात्री सुरू केला आपण. रस्ता सुरू झालेला आहे. तिथलं जे काही वरनं दरड वगैरे मोठे दगड आले होते आणि त्या दगडांमुळे जो पुढचा बीम आपला कोलॅप्स झाला तो क्लिअर केला आहे. रस्ता पण आपण सगळ्यांनी थोडा चिखल झाला होता, त्यामुळे त्याच्यातनं गाड्या येऊ नयेत म्हणून आम्ही रस्ता पण त्यावेळेला सूचना त्यांनी रस्ता पण धुवून काढला सगळा आतनं. मी कुठं चिखलामुळं गाड्या परत त्यातनं स्किड होऊ नयेत म्हणून. त्यामुळे रस्त्याला काही हे नाही. थोडं जे डोंगरातनं पाणी येतं ह्या बाजूला, ह्यापूर्वी कधीच येत नव्हतं. तर काहीतरी डोंगरातनं नॅचरली डोंगरातले झरे वगैरे किंवा जे काय ओढे आहेत त्याचा मार्ग बदलला आहे असं वाटतंय. त्यामुळे थोडं त्याच्याबद्दल काय करायला लागेल. थोडं आता धुकं वारं पाऊस तिथं आहे, पण थोडं पाऊस कमी झाला, कारण धुकं तर राहणारच आहे, कारण तो परिसर धुक्याचाच आहे. धुकं राहणार, पण जरा पाऊस कमी झाल्यावर वरसुद्धा लोक पाठवून डोंगरामध्ये किंवा टनलच्या वरच्या बाजूला जे किंवा तिकडं काय अजून तसं काय धोकादायक आहे का, पुढं काय धोका होऊ शकतो का, आणि त्यासाठी जे काय करायला लागेल त्याचं आमचं नियोजन चाललं आहे. आता आपण एक बाजू म्हणजे मुंबईला येणाऱ्या याच्यातल्या 2 लेन फक्त बंद ठेवल्यात, त्या जिथं वरनं थोडं पाणी धबधब्यासारखं येते तिथं, आणि बाकीच्या लेन आपल्या चालू आहेत. बाकी स्ट्रक्चरल डॅमेज कनेक्टिंग लिंकच्या याला कुठेही नाही आहे, त्यामुळे तशी काय अडचण नाही. महत्त्वपूर्ण पूल आहे तो, म्हणजे लक्षवेधी देखील ठरलेला होता, त्यावरती देखील पिलर कोसळला असं काहीतरी कळलं? नाही, अगदी चुकीची बातमी आहे ही. पुलावर काहीही कोसळलेलं नाही आहे. टनलमधनं आपण बाहेर पडताना तो जो तोंडावर टनलसाठी जे थोडं स्ट्रक्चरल म्हणा, मी डेकोरेटिव्ह म्हणणार नाही, पण स्ट्रक्चरल जे बाहेरच्या बाजूला जे बीम काढतो आपण, हे जे चौकोनी असा बीम आपण तो वरचा बीम पडला फक्त, बाकी पुलाचा काहीच विषय नाही. सरकारच्या माध्यमातून जेव्हा इनॉग्रेशन झालं होतं, जेव्हा हा पूल म्हणजे संपूर्ण मिसिंग लिंक चालू करण्यात आलं होतं, तेव्हा सांगण्यात आलं सेफेस्ट वे टू ट्रॅव्हल. अजूनही तुम्ही त्या म्हणजे ह्याच्यावरती 100% सर, सेफ्टीबद्दल तिथं कुठलीही तडजोड केली गेलेली नाही. आजसुद्धा संपूर्ण कन्स्ट्रक्शन सेफच आहे. आता पाऊस 2 दिवसात एवढा झाला, त्या पावसानं पाण्याचा प्रवाह काही ठिकाणी बदलला, आणि त्याच्यामुळं आता साधारण मी जे दगड एक बघितला, बाकीचे 2 त्यांनी हलवले होते मी जास्तपर्यंत. मी जो एक दगड बघितला, म्हणजे अगदी नाही म्हटलं तरी तो छोटी आपली मारुती कार असते त्याच्या एवढा दगड तो एक होता. आता एवढे 3-3, 4-4 दगड जर वरनं येऊन त्या कॉन्क्रीटच्या बीमवर पडले, तर शेवटी त्याच्या वजनानं, त्याच्या दणक्यानं आणि पाण्याच्या ह्यानं नुकसान काही ना काही एवढंच झालेलं आहे. बाकी कुठेही त्याच्यामध्ये काही हे नाही. टनलवरतीच लोणावळा लेक आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे टनलला नेमका याचं काही नुकसान होणार नाही आहे. लेक फार म्हणजे लेकचं जो आहे तो एरिया बाजूला म्हणजे मागं आहे, हे अगदी बाहेर एक्झिटच्या तोंडावर झालेलं आहे, त्यामुळे लेकचा आणि ह्याचा काही विषय येत नाही. शेवटचा प्रश्न असेल, विरोधक कुठेतरी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत, ज्यांना ही मिसिंग लिंकची कामं देण्यात आली होती, त्या कंपन्यांवरती आरोप करतायत. त्याचे संबंध काही पक्षांसोबत असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाईच्या कुठल्या मागण्या ज्या आहेत त्या केल्या जात नाहीत असं म्हटलं जातं. साहेब, आता हे पक्ष, कॉन्ट्रॅक्टर, पाऊस आणि डोंगरातनं आलेली दगडं, ह्याचा काहीच कुठं काही संबंध तसा लागत नाही. आता डोंगरातनं जर दगडं किंवा डोंगर समजा वरचा नॅचरल ह्याच्यामुळं सुटून खाली आला, तर त्याला काही हा विषय नाही आहे की कॉन्ट्रॅक्टरनं तो डोंगर वरनं खाली आणला आहे किंवा हे असं काहीच नाही. हे पावसामुळं, अति पावसामुळं, जास्त पाऊस जो झाला ह्याच्यामुळं झालं, या पलीकडे काही नाही. धन्यवाद राजा, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत शिवेंद्रराजे भोसले होते. एकंदरीत आपण जर पाहिलं, सार्वजनिक बांधकाम मंत्री असल्याकारणे ते कालच मिसिंग लिंकच्या दौऱ्याकरिता गेलेले, म्हणजे जी काही दुर्घटना झाली आहे ती संपूर्ण दुर्घटनेवरती त्यांनी लक्ष ठेवलं. काल जे काही घडलेलं त्यासंबंधित त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत, अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. आता आपण जर पाहिलं तर मिसिंग लिंकच्या 2 लेन आहेत ज्या मुंबईला येणाऱ्या, त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत, कारण की त्या ठिकाणी जे वरतून पाणी येत होतं ते मोठ्या प्रमाणात येत आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये ते देखील काम जलद गतीने आम्ही करू अशा पद्धतीने त्यांनी थेट सांगितलेलं आहे. परंतु विरोधकांच्या माध्यमातून जे आरोप करण्यात येत आहेत त्या आरोपांवरती त्यांनी थेट सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची नैसर्गिक दुर्घटना होते, त्यामध्ये नेमका कुणावरती कारवाई करावी किंवा कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करण्याची गरज असल्यास म्हणजे केली जाईल. परंतु
कॉन्ट्रॅक्टरनी स्वतः ती संपूर्ण दुर्घटना केली गेलेली नाही आहे, त्यांनी स्वतः ती दुर्घटना घडवलेली नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचमुळे नेमकं सरकारच्या माध्यमातून आता मिसिंग लिंक दुर्घटनेसंदर्भात काय काय पावलं उचलली जातात हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.